भरत गोगावले यांच्या आरोपांना माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले। गोगावलेंना 3 वर्षांनंतर साक्षात्कार कसा झाला? रश्मी ठाकरे या राजकारणापासून दूर आहेत, लाडकी बहीण म्हणवता आणि महिलांचा अपमान करता भरत गोगावलेंवर किशोरी पेडणेकरांनी ही टीका केली आहे। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। काल गोगावले म्हणाले की उद्धव साहेब जे आहेत ते स्वतः निर्णय घेत नाहीत, रश्मीताईंचा ऐकतात, अशा पद्धतीचा एक दावा केला। आणि इव्हन तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्येही रश्मीताईंचा इंटरफेअर खूप मोठ्या प्रमाणात असतो असं त्यांचं म्हणणं। बघा, 3 वर्षानंतर बरेच म्हणजे 3 वर्षात पण साक्षात्कार होत आलेले आहेत आणि 3 वर्ष 3.5 वर्ष झाल्यानंतरही त्यांना साक्षात्कार होतोय। मुळात टू द पॉइंट हा आपला सब्जेक्ट होता। एक तरी टू द पॉइंटला हा मंत्री महोदय बोलला का? सतत त्या कोटाची धमकी देऊन देऊन मंत्रिपद मिळवलं। आधी निघायच्या वेळेला काय सांगितलं होतं? भेट मिळत नाही, फंड मिळत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही। आता सेम तीच गती पुन्हा त्यांच्या नशिबाला आली आहे। मग आता बाडग्यांमधला निष्ठावंत कसा तो दाखवण्याचा टू द पॉइंटमध्ये चाललेला प्रोग्राम होता। तुम्हाला एका घरामध्ये कोणाच्याही ज्या स्त्रीच्या हातचं खाल्लं पिल्लं आहे आणि जी खरंच राजकारणापासून लांब आहे, म्हणजे ती पत्नी हा का दोष आहे का? त्या यांच्या बाळासाहेबांच्या सुनबाई आहेत, आदित्याची आई आहे आणि उद्धवजींची पत्नी आहे। हे नाती असणं हा त्यांचा दोष आहे का? तुम्ही ज्याप्रमाणे त्यांना दोषारोप करताय हा सरळ सरळ महिलांचा अपमान, लाडकी बहीण म्हणवता आणि सरळ सरळ महिलांचाच अपमान करताय। दादा, तिथल्या गाववाल्यांना कसं बनवून मतं मिळवतात ते आम्हाला सगळं माहिती आहे, मरू देत, कारण आकड्याचं गणित आहे। पण किमान एवढी तरी माणुसकी शिल्लक ठेवा। तुमच्यातला मनुष्य किंवा ते म्हणतात ना मानवी विचार सगळेच संपले की काय? की आता फक्त आदित्यांवर झाले, उद्धवजींवर झाले, सगळ्यांवर झाले आरोप। आता वहिनी राहिल्या, आता ज्यांना वहिनी म्हणतात त्यांच्याबद्दल तरी असं बोलू नका। आणि नारायण राणे साहेबांनी जे काय गोंधळ घातला होता आणि जो काय शाब्दिक प्रयोग सगळे केले होते ते अतिशय लांछनाच होते, खूप मनाला लावणारे होते। त्यावेळची परिस्थिती तशी असू शकते। एकूणच जर आपण बघितलं तर स्वतःची आता निष्ठा जपण्यासाठी भरत गोगावले अशा पद्धतीचे टू द पॉइंट आरोप करतायत। अशा पद्धतीची भूमिका जी आहेत महापौर किशोरताई पेडणेकर यांनी घेतल्याची पाहायला मिळत आहे। गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।